नमस्कार. अविनाश जाधव. माझ्या आजच्या राजकीय विश्लेषणामध्ये पाऊरबाज राजकारणी या सिरीज खाली मी आज विश्लेषण करण्यासाठी आलेलो आहे. अविनाश जाधव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राजकीय नेतेपद असलेलं व्यक्तिमत्व, ठाण्यातून एक तरुण यंग राजकारणी म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये उदयास आलेलं नेतृत्व. राज ठाकरेंनी आदेश दिला, फटका पडलाच. राज ठाकरेंनी घोषणा केली, आंदोलन झालंच. राज ठाकरेंनी भूमिका मांडली, भूमिकेची अंमलबजावणी झालीच. असं जर कोणत्या कार्यकर्त्याकडून सर्वात अगोदर होत असेल तर हो, अविनाश जाधव. राज ठाकरे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला असं म्हणतात की विस्थापित घरातील, अगदी सर्वसामान्य घरातील पोरांना राजकीय नेतेपदापर्यंत पोहोचवण्याचा प्रवास आणि त्या प्रवासाचा कारखाना म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. त्याच्यामधीलच एक कारखान्यामधील प्रोडक्ट म्हणजेच अविनाश जाधव. अविनाश जाधव हे ठाण्यामधील अत्यंत सर्वसामान्य घरामध्ये जन्माला आलेलं नाव. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव सततच अविनाश जाधव यांच्यावरती राहिला आणि त्याच प्रभावातून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचं काम अविनाश जाधव यांनी छोट्याशा शाखेपासून सुरू केलं. छोट्याशा शाखेमधील छोट्याशा पदापासून सुरू झालेला अविनाश जाधव यांचा प्रवास आता नेतेपदापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. राज ठाकरे यांच्या प्रत्येक भूमिकेशी तंतोतंत जुळवून घेऊन अंमलबजावणी करणारा कार्यकर्ता म्हणून अविनाश जाधव यांच्याकडे आजही पाहिलं जातं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ज्या वेळेस सिम कार्ड कंपन्यांची भूमिका घेतली, सिम कार्ड कंपन्या मराठीमध्ये कोणत्याही प्रकारच्या रिंगटोन्स असतील किंवा मराठीमध्ये आपली भूमिका मांडत नाहीत, त्याच्यावरती ज्या काही फोन्सच्या कॉलिंग्स असतात, कंपनीच्या कॉलिंग्स असतात, त्या मराठीमध्ये होत नाही, त्याच्या विरोधामध्ये राज ठाकरे यांनी भूमिका मांडली. तात्काळ अविनाश जाधव यांनी ठाण्यामध्ये सिम कार्ड कंपनीची ऑफिसेस फोडलीच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं रेल्वे भरतीचं आंदोलन असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भोंगे हटाव आंदोलन असो किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फेरीवाले गाडेवाले हटाव आंदोलन असेल, भोंग्यांचा प्रश्न असेल किंवा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे नागरिकाचे प्रश्न असू देत, कोणत्याही नागरिकांचे पैसे माघार करून देण्याचे प्रश्न असू देत किंवा नर्सचे प्रश्न असू देत, परिचारकाचे प्रश्न असू देत, प्रसंगी जेलची हवा भोगून महाराष्ट्रातील जनतेला खऱ्या अर्थानं समस्या सोडवून देणारा नेता, कार्यकर्ता म्हणून अविनाश जाधव यांच्याकडे पाहिलं जातं. 2019च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभेला अविनाश जाधव उभारले होते. काही हजार मतामध्ये त्यांचा फक्त त्या ठिकाणी पराभव झाला. परंतु त्यानंतर मात्र अविनाश जाधव यांचा कामाचा जोश अजिबात कमी झाला नाही. किंबहुना त्यांनी कामाचा जोश आणि कामाचा व्याप अगोदर अजूनच वाढवला आणि त्याच्यामधूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक चांगले राज ठाकरेंच्या अत्यंत निकटवर्ती नेते म्हणून अविनाश जाधव यांचा आज परिचय आहे. कोकणामध्ये आता सध्याच्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे समन्वयक म्हणून त्या ठिकाणी निलेश राणे असतील, नारायण राणे असतील, यांच्यासोबत त्यांच्या मनसेच्या मोठमोठ्या बैठका त्या ठिकाणी होत आहेत. त्यांच्याशी चांगल्या पद्धतीचा संबंध त्या ठिकाणी मनसेसोबत प्रस्थापित करण्यामध्ये अविनाश जाधव यांचा वाटा आहे. मध्यंतरी कोकणामध्ये जो काही पूर आला, त्या पुरामध्ये सुद्धा मनसेनं आणि अविनाश जाधव यांनी जी काही कामगिरी बजावली, सर्वसामान्य कोकणी नागरिकांना जो काही मदतीचा हात दिला, जवळजवळ 8 ते 10 दिवस त्या ठिकाणी अविनाश जाधव आपली पूर्ण टीम घेऊन मनसेची त्या ठिकाणी कोकणामध्ये कष्ट करत होते, मदत करत होते किंवा कोकणातील जनतेला धीर देत होते. त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची त्या ठिकाणी संघटना वाढवण्यास अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सध्या मदत होते, ते म्हणजे अविनाश जाधवमुळेच. त्याचबरोबर अविनाश जाधव यांचा पालघर असेल, ठाणे जिल्हा असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे, हे कोणी नाकारून चालणार नाही. या ताकदीला खऱ्या अर्थानं श्रेय हे राज ठाकरे यांचंच जातं, कारण राज ठाकरे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी ताकद दिली आणि अविनाश जाधव यांच्यामध्ये जो धाडसीपणा आहे, त्या धाडसीपणामुळेच आज अविनाश जाधव मोठ्या प्रमाणामध्ये आज मनसेच्या नेतेपदावरती पोहोचलेत, हे कोणी नाकारून चालणार नाही. येणाऱ्या काळामध्ये पालघर असेल, ठाणे असेल, कोकण असेल, त्याचबरोबर मुंबईच्या आजूबाजूचे मोठमोठे लोकसभा मतदारसंघ असतील, त्या ठिकाणची विशेष अशी जबाबदारी राजसाहेबांनी अविनाश जाधव यांच्यावरती पोहोचवलेली आहे किंवा दिलेली आहे. अविनाश जाधव हा एखादी कमिटमेंट घेऊन मोठ्या ताकदीनं आणि कष्ट घेऊन एखाद्या मैदानात उतरतो आणि त्या मैदानामध्ये जिंकण्याची कॅपॅसिटी असलेला हा एक मैदानी प्लेयर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राजसाहेबांनी लोकसभेला एक चांगल्या पद्धतीचा एक तरुण आश्वासक चेहरा म्हणून अविनाश जाधव यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. अविनाश जाधव हे मनसेचं भविष्य आहे, चांगलं भविष्य आहे. मनसेला पडलेलं एक सोनेरी स्वप्न म्हटलं तर अविनाश जाधव आहे.
तसं मनसेला सोनेरी स्वप्न पडलेली काही व्यक्तिमत्व म्हटलं तर संदीप देशपांडे आहेत, गजानन काळे आहेत, अविनाश जाधव आहेत. त्याचबरोबर वेगवेगळे मोठमोठे किंवा यंग नेते आहेत. त्या ठिकाणी पुण्याचे साईनाथ बाबर असतील, त्याचबरोबर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अगदी संभाजीनगर कितीतरी नावं आहेत, ज्यांची नावं सुद्धा या ठिकाणी घेऊ शकत नाही. त्याच्यामध्ये सर्वाधिक सोनेरी स्वप्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कोण असेल तर ते अविनाश जाधव आहेत. भविष्य काळामध्ये ज्या ज्या वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेचा उपभोग घेता येईल, सत्तेचं वाटा शेअरिंग होईल, त्यावेळेस अविनाश जाधव त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मिनिस्टर झालेले, कॅबिनेट मिनिस्टर झालेले आपणास सर्वांस पाहावयास मिळतील, हे कोणी नाकारून चालणार नाही. आणि त्याच पद्धतीनं अविनाश जाधव यांची वाटचाल चालू आहे. एक पाऊरबाज राजकारणी, अत्यंत कमी वयामध्ये 38 ते 40 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी जी काही ठाणे असेल, पालघर असेल, कोकण असेल, या ठिकाणी मुंबईचा काही भाग असेल, नवी मुंबई असेल, या ठिकाणी जी काही ताकद निर्माण केलेली आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटनेचं जाळं निर्माण केलेलं आहे. नाकात येतं आमची माणसं, नाकात येतं शाखा, चौक येतं शाखा, अशा पद्धतीची त्यांची शाखा उभारणी झालेली आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंग चेहरा म्हणून ठाणे जिल्ह्यामध्ये, पालघरमध्ये, कोकणामध्ये दादा फेमस असतात. कोकणामध्ये अंगणेवाडीची मध्यंतरी जी यात्रा भरली, त्या यात्रेमध्ये जे काही अविनाश जाधव यांचं स्वागत झालं, ते स्वागतच त्या ठिकाणी दर्शवत होते की अविनाश जाधव यांची किती क्रेज कोकणामध्ये आहे. या क्रेजचा येणाऱ्या काळामध्ये मनसेला 100% फायदा होणार आहे. आणि म्हणूनच राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांना ताकद दिली, नेतेपदापर्यंत त्यांना नेलं. आणि म्हणूनच अविनाश जाधव हे पावरबाज राजकारणी आहेत. धन्यवाद.